स्नोमध्ये खेळणं फिरणं याची मज्जाच काही और असते. परंतु या स्नोवरती जर पाऊस पडला तर काय होतं, तर याचं रूपांतर होतं ब्लॅक आईसमध्ये. आता ब्लॅक आईस म्हणजे काय, तर चला तुम्हाला सांगते. यावरती पाणी टाकून दाखवते आहे मी. तर तुम्ही बघत असाल की स्नोचं रूपांतर कशा प्रकारचं होतं आहे. तर इथं आपण आहोत सोसायटीच्या बाहेर आणि चालण्याचा जो रस्ता आहे मेन, त्यावरती सगळं पाण्यामुळे आणि चालण्यामुळे तुम्ही बघत असाल की किती हार्ड असा हा आईस झालेला आहे आणि हा खूप सटकतो यावरनं पाय. तर हे स्लिपरी असल्यामुळे म्हणजे तुम्ही लिटरली यावरती चालूसुद्धा शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही पडण्याची दाट शक्यता असते इथं. आणि वाहनांचं जर म्हणाल तर रस्त्यावरती तुम्ही बघत असाल की किती ब्लॅक आईस तयार झालेला आहे. पाऊस खूप पडून झाला आहे स्नोनंतर. तर त्यामुळे वाहनांवरती चालकाचं नियंत्रण राहत नाही आणि त्यामुळे वाहनं स्किट होतात. छोटी असो किंवा मोठी ॲक्सिडेंटचा धोका निर्माण होतो. तर असा साठलेला आईस पावसामुळे ब्लॅक आईस होतो.